भरपूर दिवस झाले. होय होय पारा पारा करून करून कंटाळलं माहिती आहे का? होय माझं पण लग्न होऊन आता जवळजवळ 2 वर्ष झाली रे. झाली 2 वर्ष झाली. कधी केलंच नाही. तुला काय तुला नाही माहिती हा. लग्न करून 2 वर्ष झाली माझी. दोन वर्ष झाली. हा होय का? पण बायको काय ना गावाला राहायला तयार नाही रे. हॅलो अरे, हा? हा? काय म्हणते गावात ते राम नाही राहिला. राम राहणार नाही? हा? मग पुढे आहे कोण? अरे मेल्या तसा नवरी हा, मग? गावात मध्ये राहायचं नाही. हा, हा. म्हणजे आपण आपण घरात मध्ये जाऊन जात्र जात करतात. होय. आपण दुसरीकडे घर बांधू. बरोबर. हे पहा स्वराज मकरंद मधुकर धर्मराज गांधी. स्वराज मकरंद मधुकर धर्मराज गांधी याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे शाहीर विराज सालीम यांनी गावदेवीसाठी एक छानसं गाणं म्हणायचंय. शाहीर विराज सालीम यांनी गावदेवीसाठी छानसं असं एक गाणं म्हणायचंय. धन्यवाद. वांद्री गावची माऊली वांद्री गावची माऊली माझी जुगाई वरदान आई ग माझी जुगाई वरदान आई ग पाठीशी उभी तू ताई ग, माझ्या पाठीशी उभी तू ताई ग. पाठीशी उभी तू ताई ग, माझ्या पाठीशी उभी तू ताई ग. पाठीशी उभी तू ताई ग. शिमग्याच्या सणाला आई घरोघरी येई घरोघरी शिमग्याच्या सणाला आई घरोघरी या भोळ्या भाबड्या भक्ता दर्शनाने रूप तुझं पाहून या वांद्री आंबेड मानस कोंड वांद्री सीमेवरची आंबेड मानस कोंड वांद्री सीमेवरची आई छाया धरी तिन्ही गावावर माझी अंतराई ती सुद्धा या तिन्ही गावांवर छाया धरून आहे म्हणून म्हणतोय अंतराई छाया धरी तिन्ही गावावर सोमेश्वर राज करी माझा सोमेश्वर राज करी पंचक्रोशी वरीर पंचक्रोशी वरीर पाठीशी उभा तो राहील माझ्या पाठीशी उभा तो राहील
जबरदस्त आवडलं का रे? जबरदस्त जिप्पे जिप्पे जीपे आहे आमच्याकडे 88 ए माझा नंबर 88 टाक लवकर. जुगल पे करतो नंतर जुगल पे हा माझी बायको हो धनी. अगं बायको का धनी? आलीस? ए मुस्लिक हा पण साला पीस भाजी काढला ऐकलंस का त्याला खांदा पण लागतोय का खांदा आता अशी वचन बघितला मी नाही केला म्हणून होता कुठं नाही होती कुठं तू इथं का आलीस मग काय करू काय करू काय करू काय काय करू मी मग इथं का आली ही नोकरी सोडा आणि मुंबईला झाला खायचं काय दगडी मला माहित नाही मला त्या तुमच्या घरात हा आणि तुमच्या त्या सासूचा त्रास आलाय शाप त्याला लवकर घेऊन जा शपथ. हा? अरे ही एवढी परमनंट नोकरी सोडून हिला मुंबईला घेत जाऊ नाही फुटपाथवर आलो बाबा काय पण बाई आहे अरे हिला काय त्या गटाराचा वास घ्यावाचा वाटलाय काय हा? तुझा घेऊ परवा कोरोना आला तेव्हा सगळी लोक गावाला आली तू म्हणते मुंबईला म्हणजे मला लवकर पोचवायला म्हणतोय काय नाही, मी म्हणतो मुंबईला आहे काय हाय काय मला काय करायचंय मला काय करायचं जाऊ बा तिकडे आपण इथं ना आपण बाजार साड्यावर घर बांधूया हो चला चालेल चालेल बांधूया नाही नाही पायटनं जावा आता चल ग राणी डोंगरान घर बांधू चल ग राणी डोंगरान घर अरे गेलो होतो चिकूच्या बागेत गेलो होतो चिकूच्या बागेत तिथं नाही मला इथं लागत अरे हिला अरे हिला बळे चिकूच्या बागेत घेऊन गेलो हिला सांगतो हा ऐकतो तर मग ते चिकूच्या बागेत झालं काय विचार ना वहिनीसला एवढं चिकूच्या बागेत नेलं तू आवडत नाही या मेलान चिक पाडला सगळ्यात ते झालं चिकू काढल्यानंतर चिक लागणारच ना मग पण चिक पडेपर्यंत ही काय बघत होती की काय मी वर आणि खाली तू वर मी चिकू काढी हिचा चिक सगळा तिच्या तोंडावर मी वर बघत होती म्हटलं काय माहितीये म्हटलं हिथं नाही म्हणला तिला म्हटलं किलीच्या बागेत नेऊया अगं चल ग राणी डोंगरान गेलो होतो केळीच्या बागेत तिथं नाही मला हिथं लागत तिला केळीच्या बागेत घेऊन गेलो ना मी म्हणतो हे नाही ना सारखं सारखं सांगायला लागतं काय हा? मग हिला तर विचार केळीच्या बागेत तिथं मन करायला तू लागलं नको मग केलीच्या बागेत अरे केळीच्या बागेत नेलं हा मग त्याला काय काय त्याला काय झालं अरे केळीच्या बागेत नेलं हिला केलं दिलं तरी ती म्हणते हिचं नाही काय झालं काय केलं केवढं मोठं तर आता अरे काय म्हणजे ती छोटी जातवाली आहेत ना छोटी जातीचे केळ आहेत नाही छोटी जातीचे केळ आहेत ना तिचं केलं जरा मोठं असतं आणि त्या सोनवी केलं ना ती केली बा हिला तर सोनवी केली हवी होती म्हणजे छोटी असतं त्यांचं मोठं असतं सोनवी केलं म्हणतात सोनवी केलं हा ती केळी जरा लहान असतात पण चवीला चांगली असतात हा ती द्यायची ना ती आता नाही आता करणार काय अगं चल काय राणी डोंगरान घर बांधू गेलो होतो आंब्याच्या बागेत तिथं नाही मला इथं लागत
काय झालं? चिकू नको केळं नको आता आंब्याच्या बागेत नेलंय मग कोणाच्या माहितीये काय कोणाच्या? आमच्या खोताच्या बघायच्या हाटात केवढी मोठी बाग तुला दुसरी कोणाची भेटलीच ना अरे सचिन काका तिथं दांडका घेणंच बसलेला होय. तो उलटवला ना तुला केला हीच गेली पहिली धावत हा. हिला वाटलं आपल्याच बापसाची आहे बाग. गेली आणि तो पटापट पटापट कैऱ्या काढायला लागली काढायची वरपला वरपला हा, वरपला शशी काकाची म्हैस आली ना हा. तिला जो टॅप मारला तिला टॅप आला ही तोंडावर तिला जो घरात उचलून आणली ए बाय, मुंबईला जायचं आहे ना मुंबईला आपण जाव पण इथं परमनंट आता झालोय ना मग त्याचं काय करायचं हा? हॅलो हे पहा प्रदीप कंबटे राहणार परतुरी यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हवालदाराने गाणं म्हणायचंय. आई, अरे काय झालं का किती गाणे म्हणायची जीव आहे की नाही प्रदीप आहे कुठे त्या प्रदीपने पैसे किती द्याला पण मी काय म्हणतो 100 रुपये 100 रुपयात काय येतं हा? 100 रुपयात काय येतं तर हाय कुठे इकडे ये रे ए पद्या. ए, तरी पण त्यांच्यासाठी म्हणूया बाई वाई नव्हता आई काय म्हणते? वहिनी हा वहिनी म्हणतो वहिनी म्हणतो काय कुठला हा मी याला काय पण सांगतो हा काल्या तोंड घालून गेला तोंड घालून तू काय गेल्या वर्षी तुला नसलं नाही काय दिसत नाही पण हिच्या साड्यासाठी मी ओढतोय हात गाड्या काय काय अरे काय रे ओय, ओय, बघ बायकांचा असा साडी म्हटलं बघ आवाज मेन विषय आहे म्हणून तेव्हा बघ बायकांचा लगेच आवाजच येतो तिकडे मग लगेच गलफलाट साडीचं नाव गलफलाट होतो हिच्या साड्यासाठी मी ओढतोय हात गाड्या माझी बायको लावते कुंपणाला साड्या एवढ्या भारी भारीच्या साड्या आणतो त्याला होते कुठे ही एकदा लावते आणि तिकडं भाजीला मला गेला नाही होय काय त्या कुंपणाला लावते वाटली काय बाई काय बाई म्हणायची ना होय बाई बाई न होय हिच्या साड्यासाठी मी ओढतोय हात गाड्या माझी बायको लावते कुंपणाला साड्या 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 अरे पाहून असली पिढा पाहून असली पिढा अरे पाहून असली पिढा तरी केला मी साखर पुडा होय, होय, होय. ही पिढा बघितली होती. अरे पाहून असली पिढा तरी केला मी साखर पुडा पुढं पुढं माझ्या बायकोसाठी मी ओढतोय हात गाड्या माझी बायको लावते कुंपणाला साड्या माझी बायको लावते कुंपणाला साड्या माझी बायको लावते कुंपणाला साड्या माझी बायको लावते कुंपणाला साड्या. आपला घरगुती विषय आहे ना आपण घरात मिटवूया मी आपण घरात आले मी तुमच्या विषयात काय पडत नाही मी येताना तुला काय रे येताना तुला गजरा घेऊन येतो काय घेतो गजरा घेऊन येतो आता बाय घरात जा मी नंतर येऊन बोलतो तुझ्याशी आता बाय जा नाराज आले ना तर माझी एक आहे ती पण घेऊन जाते लवकर या धणी लवकर या हे नको जाऊ दे जाऊ दे नाही मी म्हणत जावा मग बघा जायचं मी हाय इथं. नको. ठीक आहे. ए. गाडी आहे. आणि ती काय आणली? हा? काय घेऊन या माझ्यासाठी काय आणू काय हवाय काय तुला तुला काय हवं सांग मगाशी तुला गप करा नाही पण मी म्हणतो वहिनी याला गप करा नाही, पण मी म्हणतो वहिनी याला गप करा तुला ऐकतच नाही. तू त्याला हात का लावते हात लावला वहिनी मी काय म्हणतो आता म्हणते मला काय आणणार मग अशी चिकू नको तुला काय आणू तू केळं नको आंबा नको त्या आंबावर बोला आता आणखी काय हवाय मी म्हणतो आमच्या गाव साड्यावर कोचा येतात ना ती कोचा नेतो कोचावर बसली ना ती बसली पेरू आहे ना पेरू 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 ते बघाशी माझ्या लक्षातच आलं ना पेरू त्यामध्ये बिया असतात चालतील चावतील चावतील
नाही ना, पण मी म्हणतो का खाऊसं का वाटतं? दण्याला गप करा. एवढं सांगू सुद्धा त्या पेरूर असं कशी काय हा? चिंता बिजा नाही ना खावच्या वाटत आहे. हा? मग ठीक आहे. मग जा तुझा मी आणतो पेरू. जा तू, जा तू, जा. जा. काय तुझी बायको आहे भारीच आहे. मग अरे काय करणार आता, बायका भेटत नाही, कधी तरी आपली सांभाळावी लागते. नाही, पण आता इथं बसलेलं कितीतरी पोर असंच आहे. मग उपाशी अरे, भेटतच नाही, मग काय एकच कोपऱ्यात आहेत. काय? हा? त्याला सांगा हा? कोण? हा? सांगा ती? कोण रे? सांगा ती? सांगा ती माझ्या कोण आहे? कोणा म्हणजे मी आहे सांगा ती कोण आहे? आता की कोण आहे? हा? आमच्या कोण नाही सांगा ती? आता कोण नाही ए, ए. घाबरायला आता काय झालं? हा? मी कोण आहे? मी कोण? तुला माहित नाही कोण? ठेवलेली? कोण आहे? मी काय सांगितलं हो, तिथे कोण? हा? गणी? हा तुला भीड आहे काय ना? झालं काय? तुम्ही कशाला आलात? पारा कोणाचं काय करू कोणाचा पारा करतो बघायला आले. कोणाचा पारा? आता मगाशी गेली माहितीये? कोण गेली? मगाशी गेली आहे. बघितलं तिला? मग बघता बघा, असा हात लावी. असा असा हात लावी. मगाशी गेली ना तिला, असा असा हात लावी. ते आई सांगत नाही हो, असा असा हात लावी. हाय, हाय, ह्याची पण शपथ सांगतो. उलटा उलटा मगाशी काय काय म्हणे माहिती आहे? नाम नाही तर नाम तर काय केलं हा? हा? नाही काय नाही काय नाही. तू जा शांत बोल काय माहिती घरी या मी घरी आल्यावर काय बघायचं तर बोल महाराजाची वेळ झाली आहे, बाय जा तू. महाराजाची वेळ झालेली आहे.